आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अशोक नाईक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शिवाजी संत सेना महाराज की जय। वंचित ओबीसी संघर्ष समितींचा विजय असो। वंचित ओबीसी संघर्ष समितींचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। एकच पर्व वंचित ओबीसी सर्व, एकच पर्व वंचित ओबीसी सर्व, एकच पर्व वंचित ओबीसी सर्व। काय सांगाल, आज तुम्ही उपोषणाला बसले, काय मागणी आहे आपली? मागणी आमची अशी आहे, हे जे ओबीसी मधील जे वंचित ओबीसी आहे, या ज्या वंचित ओबीसी आहे, मायक्रो ओबीसी, त्यांचं आरक्षण बलाढ्य ओबीसी घेत असून वंचित ओबीसींना याचा फायदा होत नाही। आम्ही तहसीलदारपासून कलेक्टरपर्यंत, कलेक्टरपासून आयुक्तापर्यंत पत्र दिले। आयुक्ताच्या मार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाही पत्र दिलं। सरकारमधील नेते, आमदार, मंत्री यांनाही पत्र दिले। त्यानंतर यांनी दखल न घेतल्यामुळे त्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकात भव्य दिव्य हजारोच्या संख्येने मायक्रो समाज एकत्र येऊन आंदोलन केलं, रास्ता रोको केला, तरीही आमची दखल घेतली नाही। त्या हिशोबाने आम्ही मग त्या इथे आमरण उपोषणाला बसलो आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या अशा आहे की ओबीसीची आरक्षण श्वेतपत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करावी। आणि दुसरी मागणी अशी आहे की वंचित ओबीसीला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं। तिसरी मागणी अशी आहे की मायक्रो ओबीसीचा एक सक्षम महामंडळ तयार करून 500 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी द्यावं आणि विनातारण हे कर्ज मिळावं। आणि चौथी मागणी अशी आहे, आणि ती विशेष मागणी आहे, की आमचे जे मुलं मुली आहेत मायक्रो समाजाचे, या मुलांना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण मिळावं, अशा आमच्या मागण्या आहेत। निश्चित आरक्षण मिळालंच पाहिजे, वेगळी तरतूद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कोण म्हणता मिळत नाही?